ते पिंगळा वेश्या. बाबुळगावकर शास्त्री बाबा महाचिंतनाचे जनक हे उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय शेषरावजी धुंदाड यांना विनंती करतो त्यांचं ते पुष्पहाराने त्याचप्रमाणे परमपूज्य करतो त्यांनी प्रवचनाला सुरुवात करावी. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. महानुभाव पंथीय भव्य मेळावा या सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय महंत श्री साळकर बाबा, आदरणीय श्रद्धेय हंसराज दादा खमनीकर, त्याचप्रमाणे रुद्धपूर निवासी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोपीनाथ बाबा, उपाध्य कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय माझे मित्र महंत श्री नायनबाज बाबा, व्यासपीठावरील सर्वच आदरणीय श्रद्धेय महंत, या कार्यक्रमाचं संयोजन करणारं जे महानुभाव मंडळ आहे त्या महानुभाव मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि आपण सश्रद्ध भावनेने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, मी अडचणीत असा सापडलो. इकडे भेटीसाठी आलो, इकडे मला बोलायला गुंतवलो, तिकडे लोक वाट पाहत आहेत माझ्या प्रवचनाची. या दोन कचट्यात मी सापडलो. या द्वंद्वामध्ये माणूस नेहमीच सापडत असतो. द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी आमच्या संत मंतांनी एक उपाय याच्यावर काढलेला असतो आणि तो उपाय असतो मेळावा. मेळाव्यामध्ये काय असतं? मेळाव्यामध्ये पाड जन्माला येतो. सूत्रामध्ये गोड शब्द आहे. एकमेकाला भेटल्यानंतर फिरत फिरत भेटायला येतं. आपण जाऊन भेटा आणि भेटल्यानंतर पाड जन्माला यायला पाहिजे. अनेकांच्या भेटीमध्ये अशी एक ताकद जन्माला येते. पाड म्हणजे काय? तुम्ही आंबा पाडाला आला असं म्हणता, त्यावेळेस तो रसाळ झालेला असतो आणि म्हणून पिकलेल्या आंब्याचा तुम्ही रस करत असता. कच्च्या आंब्याचा तुम्ही करता रस करायचा प्रयत्न केला तरी तिचं पण होत असतं. आणि म्हणून मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जैसी जबळिकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे, मग तरंगाशी धवळारे तरंगची होती. तैसे येरे येराची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी, मग बोधू बोधाची लेणी बोधेच मिरवी. शेजारी असलेल्या दोन तलावांचं पाणी उंच हवेनं उडतं आणि त्याचं ज्यावेळेस मिश्रण होतं, दोन पाणी एकमेकांमध्ये मिसळतात आणि सूर्याचं किरण त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर तिथे एक इंद्रधनुष्य तयार होत असतं. दोन पाण्याच्या मध्ये सूर्यप्रकाश पडला की तो झाला त्या निसर्गाचा मेळावा. आणि त्या मेळाव्यामध्ये जे जन्माला येतं ते इंद्रधनुष्य जन्माला येतं, सुंदर दृश्य जन्माला येत असतं. आणि म्हणून ही भेट खूप मोलाची आणि खूप महत्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अतिशय मोलाचा आणि महत्वाचा कार्यक्रम आहे. आदरणीय श्रद्धेय मोहनदादांचा विषय मी गेटमधून शिरलो तेव्हापासून ऐकत होतो. त्यांच्या बोलण्यामध्ये चीड होती, आवेश होता, तळमळ होती. या सगळ्या गोष्टी खरे. तर या दृष्टिकोनातून या गोष्टीबद्दल विचार होणं महत्वाचं आहे. परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते. गोष्ट अशी आठवते की एका माणसाने म्हातारपणी दुसरं लग्न केलेलं असतं. पहिली बायको तरुण असते आणि म्हातारी असते आणि दुसरं लग्न केलं ती बायको तरुण असते. आणि मग याच्यामध्ये लग्न केल्यानंतर दोघींनाही लाज वाटते. या म्हाताऱ्याची तरुण बायकोला वाटतं की कुठं सोबत घेऊन फिरव आपण यांना. आता लोक विचारतात की हे तुमचे वडील का, हे तुमचे वडील का. तिला सांगणं अवघड होऊन जातं. आणि दुसऱ्यालाही तसाच संकोच होतो. दुसरे असं म्हणते की हे तुमचे वडील का, एक मध्ये हे तुमचा मुलगा का, अशा पेचामध्ये सापडलेले असतात. आता या म्हाताऱ्याला काय करावं, कसं काय करावं. बरेच म्हातारपण दिसतं नेमकं तिच्या डोक्यावरून दिसत असतं. डोक्यावरून दिसतं, सगळं डोक्यावरून दिसतं, सगळ्या कल्पना वगैरे डोक्यावरून दिसतं. म्हणून आपण डोक्याला भांडत असतो. संघर्ष डोक्यामधून जन्माला येत असतो. माझ्या दोघींनी विचार केला की याचे जी तरुण आहे तिला वाटायला लागली की याच्या डोक्याचे पांढरे केस काढले म्हणजे हा तरुण तरी भासेल. टक्कल असलं तर हरकत नाही, पण सांगता येईल मला की हा माझा नवरा आणि तो हा म्हातारा दिसतोय. म्हणून ती लाडामध्ये यायची आणि डोकं चोलता चोलता तेल लावता लावता ती पांढरे केस धीरे धीरे काढत राहायची. तिला ते संपूर्ण टाकायचे होते. आणि दुसरी होती, तिने विचार केला की केस सगळे काळे दिसतात आणि माझे केस सगळे पांढरे झालेले आहेत.
मग माझ्यासारखेच हे पाहिजे की नाही. आणि ती पण लाडात यायची आणि ती डोकं चोलता चोलता ती काळे केस उपटून टाकायची. दोघींनी क्रिकेटचं मैदान बनवलं त्या म्हाताऱ्याच्या डोक्याचं. गंजा होऊन गेला, चकाकायला लागलं डोकं, पण परेशान झाला तो. दररोज केस उपटणं किती अवघड काम आहे की नाही, वेदनच आहे की नाही, अशा वेदना. एक दिवशी म्हातारा मला भेटला आणि दुःख करायला लागला. कसं काय करावं म्हणे बाबा, हे असं असे दोन गट एक ठिकाणी झाले आणि हे डोकं खराब करायला लागले. लीळा चरित्राचं हे डोकं खराब करायला लागले, म्हणजे काय करावं. म्हटलं मग काय करायला पाहिजे. ते म्हणजे केस नका काढू, वाटलं तुम्ही कोंडा काढा तुम्ही सगळे मिळून. लीळा चरित्राचा जो मोर आहे ना, त्या मोराचं जे पीस आहे, इंद्रधनुष्य आहे, त्यातलं एक एक पीस जर काढलं तर त्याची लांडोर बनणार, त्याचं मोर बनणार. या दृष्टिकोनातून हा सगळा विषय आहे. मोहनदादांनी समारोप करत असताना एक मुद्दा महत्वाचा मांडला की हा समारोपानं आणि सामंजस्यानं हा विषय सुटला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. अलीकडे होत असलेले भांडणं, सामान्य माणसांची भांडणं गल्लीमध्ये होतात. अधिक मोठ्या माणसाची भांडणं आणखी मैदानामध्ये होतात. त्यापेक्षा राजकीय लोकांची भांडणं वर्तमानपत्रांमध्ये, दूरदर्शनावर होतात. आणि यापेक्षा फेसबुकावर होणारी भांडणं ही कुणाची असतात हे मला सांगता येणार नाही. हा स्तर असा घसरत गेलेला आहे. कुठल्याही बाजूने असो, मला हे बरं वाटत नाही. चांगलं आणखी फेसबुकवर जायचं आणखी राहिलेलं आहे, दूरदर्शनावर आणखी चांगलं जायचं राहिलेलं आहे. मानभाव संप्रदायाचा कुठलाच असा एक सुंदर प्रवचन किंवा कीर्तनाच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून काही गेलेलं नाहीये. सुंदर सुंदर पुस्तक आणखी जायचे, हस्तलिखित आणखी तिथं पोहोचायचे. स्वामींच्या जीवनामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय फक्त लीळा चरित्रातला तोच एक भाग आहे. साध्या साध्या गोष्टी मला दिसतात. परवा मी एक लीळा वाचतो, सप्तघटा हातू लावणे. एक बाई जाते विहिरीवर पाणी भरायला जात असते. पाणवाटेवर कोणीच नसतं, आजूबाजूला बघते, कोणी दिसत नाही. अशा वेळेला स्वामी तिला दिसतात. तिच्या नजरेची भाषा स्वामी वाचतात. स्वामी उठतात आणि तिच्या त्या घागरीला हात लावतात, उचलून देतात ते घागर. ती डोक्यावर घागर घेते, घरी जाते, पुन्हा येते. स्वामी तिथेच असतात. दुसरी घागर, तिसरी घागर, चौथी घागर, 7 घागरी स्वामींनी उचलून दिलेले आहेत. आणि ह्या घागरी उचलून दिल्यानंतर आणि मग तिचा नवरा फिरत होतो आणि तो बघतो सगळं आणि स्वामींना बघतो आणि स्वामींना घरी नेतो. स्वामींच्या मूर्तीला वेधलेला असतो, प्रभावित झालेला असतो, काहीतरी दैवी त्याला दिसलेलं असतं. आणि ज्यावेळेस तो घरी नेतो त्यावेळेस बायको म्हणते, हे होय, मी तर मोठी तयारी करत होती, मला वाटलं कोण ऐकून असतो. मग तिथं स्वामींचं एक वाक्य आहे, पूर्वी देखील ते हेळ वाटे, असं स्वामींचं वाक्य आहे. यातला लीळेतला गाभा मला असं वाटतं की ही लीळेला जर जोर झाला तर महत्वाची गोष्ट आहे ना. सहकार्याची भावना याच्यामधून जन्माला येते ना. एकमेकाला मदत करण्याची भावना. इथं तत्वज्ञानाची गरज नाही, इथं द्वैताची गरज नाही, अद्वैताची गरज नाही. की चक्रधर स्वामी अनंत ब्रह्मांड नायक असलेले हे अवतारी पुरुष एक सर्वसामान्य स्त्रीला मदतीचा हात पुढे करतात, हे लोकांना समजणं गरजेचं आहे ना. फार गरजेच्या गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणसाने ह्या लीळा समजावून सांगणे ही महत्वाची गोष्ट आहे. ही चर्चा जाहीररित्या होणं खूप चिड झाल्यामुळं होऊ शकते, मी समजू शकतो. परंतु हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं. एकाच बाजूने नाही, दोन्ही बाजूने थांबलं पाहिजे. मोहनदादांनी खंत व्यक्त केली, त्या खंतेमध्ये मी सुद्धा सहभागी. जी भाषा मी वाचलेली ती भाषा काही म्हणजे बरी वाटलेली नाही. अरबाजच्या शब्दांचा जो प्रयोग केलेला आहे तो मला बरा वाटलेला नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विद्वान माणसं आहेत, त्या विद्वान माणसांनी लेखणीचा उपयोग त्या दृष्टिकोनातून करायला हरकत नाही. भांडतात विद्वान, एकमेकाशी भांडत असताना त्यांचा दर्जा वेगळा असतो, भांडण्याचा दर्जा वेगळा असतो, लक्षात ठेवा. भांडण वेगळं असतं. पु ल देशपांड्यांच्या अंगावर एक वेळेस वरच्या बाईने भात टाकला, चुकून पडला खाली फेकता फेकता. पु ल देशपांडे, बोलू नका, नंतर बोला, मी थांबवतो. अंगावर पडला, तुमच्या अंगावर पडला असतो, तुम्ही भांडायला लागले असते, तुम्ही शिव्या दिल्या असत्या. पुलंही भांडले पण वेगळ्या पद्धतीने भांडले. वर बघितलं म्हणलं, अहो बाई भात मिळाला म्हणे, वरण पाठवा. ती बाई तेवढीच खजील झाली. आणि म्हणून संस्कृत साहित्यामध्ये काव्यशास्त्रकार एकमेकाला भांडतात. भांडत असताना भाषा अशी वापरतात, कुणालाच काही कळत नाही, कुणालाच नाही कळत. वृषभ शब्द वापरतात, देवाणाम प्रिय असा शब्द वापरतात की तुम्ही देवाला प्रिय आहे. याचा अर्थ काय झाला, तू बोकुड आहेस, तू कापण्याच्या लायकीचा आहे. पण सर्वसामान्य माणसाला ते काही कळलेलंच नाही, अशी भाषा होती. आणि म्हणून आज आपण हा विचार करतो की इकडचे माणसं असो की तिकडचे माणसं असो, अर्वाच्य शब्दाचा प्रयोग करणं ही गोष्ट नक्कीच स्वामींना अभिप्रेत नाही. आणि यामुळे काय होईल की लोक मनापर्यंत जाणाऱ्या ज्या गोष्टी त्या वेळात जातील असं मला वाटतं. मी अत्यंत घाईमध्ये आलो, आग्रह असल्यामुळे
मी बोलायला मला या ठिकाणी सूचना केली म्हणून 2 शब्द बोललो. माझ्यानंतर बोलणारे बरेच वक्ते आहेत, तर त्यांना मी वेळ देण्याच्या दृष्टिकोनातून आणि लहान लेकर कार्यक्रमाला बसलेले प्रवचनासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून त्या लहान मुलांसोबत बोलायचं म्हणून मोठ्या लोकांची परवानगी घेऊन मी माझं भाषण संपतो. बाबा धन्यवाद. आपलं प्रवचन आपण थोड्या वेळात आटोपलं. आम्हाला असं वाटलं होतं की थोडंसं आपण आणखी चांगलं मार्गदर्शन कराल, परंतु वेळेचा अभाव आपल्याकडे आहे हे आम्ही समजू शकतो तुमची व्यथा. पण आल्यात आमच्यापर्यंत, त्यामुळे आपले धन्यवाद. आपणास आपले आभार मानावे तेवढे थोडेच होतील. बाबा थोडंसं 1 मिनिट. बाबा थोडं इथं याच्यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी परमादरणीय श्रद्धेय ब्रह्मश्री मकरतोकडा निवासी मोठे बाबा यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. जय तू जय श्री दत्ता श्री कृष्णा द्वारकाधीशा श्री गुंड महाप्रभु राया श्री चक्रेशा नमोस्तुते श्री चक्रेशा नमोस्तुते श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महानुभावपंथीय भव्य मेळावा नागपूरकर सर्व सद्भक्तांसाठी, नागपूर परिसरातील सर्व सद्भक्तांसाठी हा एक आनंद उत्सवच मानला जातो. केव्हा एकदा हा भव्य मेळावा जाहीर होतो आणि केव्हा केव्हा या मेळाव्याला आपल्याला जायला मिळतं अशी सर्वांना आतुरता लागलेली असते. डिसेंबर महिना आला म्हणजे आपला मेळावा येणार आणि या मेळाव्याचा खऱ्या अर्थाने लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. ही सर्व सद्भक्त मंडळीची जवळजवळ 26 वर्षापासूनची तळमळ मी पाहत आहे. 27वा हा कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पाटण सांगवी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तेव्हाही मी होतो. मध्यंतरीच्या अनेक कार्यक्रमाला माझी उपस्थिती असते आणि आजच्या या कार्यक्रमालाही मी आहे. सतत मी आपल्यासोबत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायाचा एक दिव्य संदेश महानुभाव पंथीय लोकांनाच नव्हे तर पंथीयेतर लोकांपर्यंत हा संदेश जावा, हाच खऱ्या अर्थाने एक महत्वाचा उद्देश या मेळाव्याचा आहे. महानुभाव पंथ काय आहे? महानुभाव संप्रदायातील आराध्य दैवत असलेले ईश्वर अवतार काय आहेत? त्यांचा आणि आपला काय संबंध आहे? या संप्रदायातले संत महंत कशा प्रकारे आपल्याला ज्ञानोपदेश करू शकतात? या सर्व गोष्टींचा एक वेध समाजाला लागलेला आहे आणि तो या निमित्ताने आपण पूर्ण करत असतो. प्रत्येकाच्या मनोकामना या निमित्ताने आपण पूर्ण करीत असतो. या वर्षी सुद्धा आपल्या सर्वांच्या अहोभाग्याने नागपुरामध्ये हा मेळावा होत आहे. हे अत्यंत मोलाची गोष्ट आहे. याआधी 2-4 वर्षापूर्वी वाडी येथे हा मेळावा झाला. नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या या मेळाव्याचं ग्रामीण भागामध्ये सर्वत्र हा फिरला. नागपूरच्या जवळही आला, वाडी जवळ आला
पुन्हा इकडे तिकडे गेला आणि या वर्षी पुन्हा आता तो शहरामध्ये आलेला आहे आणि शहरामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला एक चांगलं रूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. इतरत्र गर्दी दिसली असेल आपल्याला, अनेकांची गर्दी सुद्धा दिसली असेल, पण या ठिकाणी महत्वाची आणि बुद्धिमान बुद्धिजीवी लोक यांची जी गर्दी आपण पाहतो आणि त्यांच्या मनामध्ये असलेला जो संभ्रम आहे, या संभ्रमाला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन, योग्य अशा प्रकारचं औषध देण्याचं कार्य या मेळाव्याच्या माध्यमातून आज होत आहे. याबद्दल प्रथमतः मला धन्यवाद द्यावेसे वाटतात मोहन राजदादांना. आजच्या या सभेच्या निमित्ताने हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे, तरच या वादाचं मूळ समूळपणे आपल्या डोक्यातून निघून जाऊ शकतं. हे आपले पोळी शेकून मस्त अलिप्त राहणारे लोक हे आपण समजून घेतले पाहिजे. या निमित्ताने साधू संतांना सहज प्रतिकारात्मक कृती केली तर तुम्हाला मिरची झोंबण्यासारखी होते, हेही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या संबंधामध्ये अशी जे घटना घडली म्हणून हे बोलावं, माझं नाव तर घेऊ शकले नाही ते, परंतु माझ्याच संदर्भामध्ये दुसऱ्याच्या नावाने ज्याचा माझा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे अशा सद्भक्तांच्या नावाने लेख देऊन माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. आमचे सन्माननीय शिष्य श्री सुरेश भाऊ इथे आहेत, होते आता बाहेर असतील, त्यांना मी सांगितलं हा लेख माझ्याबद्दलच लिहिलेला आहे, बद्दलचा आहे हा लेख. त्यांनी लगेच फोन लावले, नाही नाही ते बाबाबद्दलचा आदर आहे, अमकाय तमकाय म्हणायला लागले. सांगायचं तात्पर्य दुसऱ्याबद्दल बोलताना यांना काही वाटत नाही आणि तुमच्या मुख्याबद्दल जर कोणी ब्र शब्द काढला तर त्यांना धमक्या देता तुम्ही. हे या समाजाला कळालं पाहिजे, हे सर्व मंडळीला कळालं पाहिजे. म्हणून कदाचित मोहन दादांनी या ठिकाणी आपले विचार अत्यंत मुक्तपणे मांडलेले आहेत, तेही आपण निश्चितपणे समजून घेतलेले आहे. त्याची पार्श्वभूमी मुद्दा माझं प्रवचन सुरू करण्याआधी मुद्दा मांडलेली आहे. याच्यामध्ये मी याच्यानंतर गोपीराज ग्रंथालयाचे संचालक विद्युपर निवासी परम आदरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर श्री गोपीराज बाबाजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. तत्पूर्वी महाराज की जय, श्री स्वामी की जय. सावनेर तालुका महानुभाव मंडळ आणि श्रीदत्त सेवा चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भव्य दत्त जयंतीचा सोहळा, मंदिरात श्रीदत्त मंदिराचं कलशारोहण, त्याचप्रमाणे भव्य शोभायात्रा, पोथीचं प्रवचन, धर्मसभा आणि प्रसाद बंधन असा विविध लाभ प्रदान करणारा हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. बंधू भगिनींनो, दत्तात्रय प्रभूंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येकाने दत्तात्रय प्रभूची महिमा वर्णन केलेली आहे. दत्तात्रय प्रभूने जे 24 गुरु केलेले आहेत ते गुरु परमेश्वर स्वयंपूर्ण आहे. त्यांनी काही या 24 गुरु पासून काही ज्ञान शक्ती स्वीकारलेली नाही आहे. ते 24 गुरु हे तुम्हा आम्हा करता त्यांनी निरूपण केलेले आहेत. त्या निरूपण करण्यामागचा उद्देश हा आहे की प्रत्येकाकडून कोणता नाही कोणता तरी गुण ग्रहण करावा. तीच शिकवण आपल्या स्वामींनी सांगितलेले भाजिये गुरु मानावा. ज्याने आपल्याला भाजी निसण्याचं ज्ञान करून दिलं त्याचे सुद्धा आपण उपकार आठवायला पाहिजे, त्याविषयी कृतज्ञता बाळगायला पाहिजे.
आपल्या स्वामीची जी शिकवण आहे, स्वामींचा संदेश काय आहे? तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की. आपण मनानेही कुणाचं वाईट चिंतन करू नये. वाईट चिंतन, केवळ वाईट चिंतनच नाही तर वाणीने सुद्धा बोलू नये. तर प्रत्यक्ष हात उचलणं तर फार दूर आहे. म्हणजे तुम्ही मुंगे विरून चिंतावे, मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन करू नका, असा स्वामींचा संदेश आहे. दुही माजवण्याचं कार्य करत आहे. आणि दुही कशी माजवल्या जाते? कारण आपणाला हे, मला काही त्यांचा विरोध, त्यांच्याविषयी काही शत्रुता म्हणून बोलत नाही आहे. त्यांच्या संदेशमधून काय संदेश दिला जातो की जे भाऊसाहेब कोलते यांचं चरित्र जे साधू वाचत असतील त्यांना तुम्ही दारात उभं करू नका. म्हणजे भाऊसाहेब कोलत्यांचं चरित्र वाचतात, ते काय कोलत्यांचं चरित्र वाचतात काय? स्वामींचं चरित्र वाचतात, स्वामींच्या लीळा वाचतात. यात कोणता अधर्म आहे? आणि हे सांगतात की जे कोलत्यांचं चरित्र वाचत असतील त्यांना दारात उभं करू नका. विनंती करतो की त्यांनी आपल्या विचार व्यक्त करावे. वेळ बराच झालेला आहे. शब्दांना पाजवी अर्थपाना. त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामसाधनेनं, भक्ती साधनेनं, चिंतन साधनेनं आपण या पवित्र सोहळ्यासाठी उपस्थित झाला आहात. या परम मंगल मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणाऱ्या, परमेश्वराच्या भक्तीच्या आनंदापर्यंत पोहोचवणाऱ्या या महान मेळाव्याचे अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर कारंजेकर बाबाजी, ज्यांच्या शुभ हस्ते या दीपप्रज्वलन उद्घाटन झालं, असे मकर धुकडे असे आचार्य प्रवर महंत श्री बाबाजी, न्यायबाज बाबाजी, आदरणीय पूज्य आचार्य प्रवर श्री गोपीराज बाबाजी, आदरणीय पूज्य पंडित बाबाजी, आदरणीय परमपूज्य महंत श्री खमणेकर दादाजी, सोनपेटकर बाबाजी, त्याचबरोबर आदरणीय पूज्य श्री मोहनदादा बांदकर बाबा आणि व्यासमंचावर उपस्थित असणारे सर्व थोरचोर संत, महंत, वासनिक आणि बंधू भगिनींनो, आज आपण या मेळाव्याच्या निमित्तानं एक संदेश घेऊन जाऊया. परमेश्वराच्या भक्तीचा, परमेश्वराच्या स्मरणाचा आनंद हा आम्हाला वाढवता आला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने स्मरणाचा संकल्प करा. स्मरणामुळे तुमच्या व्याधी टळतील, त्यानंतर परमेश्वराच्या नामाने सहाय्य होईल. आणि म्हणून त्या परमेश्वराचं चिंतन करा, स्मरण करा आणि स्मरण करून आपलं जीवन आल्हादित, आनंदित करा. पण ते करत असताना, कारण आपण सत्यान्वेषी असावं, सत्यार्जवा व्हावे, या स्वामींच्या सूत्रानुसार सत्याची आर्जव करणारे व्हा. आणि जे जसं आहे तसं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्या प्रयत्नानंच आपलं जीवन यशस्वी होणार आहे, आनंदित होणार आहे, पुलकित होणार आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या चिंतन साधनेचा लाभ घ्यावा. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की प्रातःकाळी निश्चितपणानं आपण स्मरणाचा संकल्प करा. कारण सकाळी पश्चात प्रधी उठीजे तो शारस्वतू काळ आपला बुद्धी विकसित करणारा, आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा, मानवी जीवनाला आल्हाद देणारा असा तो काळ आहे. आणि म्हणून त्या स्मरणाचा निश्चितपणानं आपण जरूर शुभारंभ करा. त्या स्मरणामुळे परमेश्वराशी निश्चितच तुमचा संपर्क होईल. कारण परमेश्वर सुद्धा अहर्निश या जीवाचं चिंतन करतात. समग्र जीवसृष्टीच्या शुभचिंतनातनं अवतीर्ण झालेलं परमेश्वर या जीवाचं चिंतन करतात, या जीवाकडे ते बघत असतात. तशा अवस्थेत आपण जर झोपलेलं असाल तर आपल्याला त्याचा लाभ होणार नाही, तुमचं नॉट रिचेबल होईल आणि त्यामुळे तुम्हाला परमेश्वराशी संपर्क साधता येणार नाही. म्हणून या सर्वाचा मागचा उद्देश एकच आहे की आपण सत्यार्जवा व्हावे, सत्याची अर्ज होऊन शाश्वत मूल्यांची जोपासना करा.
आपल्या जीवनाला, अशा अमूल्य जीवनाला त्या परमेश्वराच्या भक्तीचं, परमेश्वराच्या ज्ञानाचं, त्या सर्व अधिकरणांच्या दर्शनानं, अधिकरणांच्या माध्यमानं, त्या ज्ञानसाधनेनं आपलं जीवन आपण सफल करा, सुफल करा. कारण त्या जीवनाला सफल करण्यासाठी भक्तीचा अत्यंत आवश्यकता आहे. पण हे करत असताना भक्तीशिवाय मुक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. पण भक्तीला भीती आहे ती अंधश्रद्धेची. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, पण ज्ञानाला भीती आहे अहंकाराची. म्हणून शाळेत केलं असतं, विद्या विनयेने शोभते, विद्या ही नम्रतेने शोभा देते. आणि म्हणून ज्ञानाच्या पाठी तुमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. अहंकार जर असेल तर जमणार नाही. भरभारे तरुण नम्रची होतो, त्या विनम्र वृत्तीने समाजाबद्दल, कारण येथ बुद्धी व्हावी, येथच्या परिवारावर व्हावी, त्या परमेश्वराच्या साधनावर बुद्धी व्हावी, अशा प्रकारची बुद्धी असावी. आणि मग नशिब जर आपणच जर परमेश्वर आहो, आपणच सर्वश्रेष्ठ आहो, अशा प्रकारचा अहंकार जर दृढावला तर निश्चित त्याला काही हाती लागत नाही. म्हणून जे जैसे असे तैसे जाणीजे, तशाच पद्धतीने जाणीव करून ज्या जाणीवेतनं आम्हाला त्या परमेश्वराचं चिंतन करा आणि त्या चिंतन विधीचं ज्ञान आपण प्राप्त करा. या मेळाव्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय सद्भक्त श्रीमान अरविंद भाऊ भाजीपाले यांनी एका परिश्रमामधनं सहज त्यांची आमच्याशी बैठक झाली, चर्चा झाली, बोलण्या झालं. भाऊ म्हटलं एक मंदिर या भागात झालं पाहिजे. त्यांनी प्लॉट दाखवला. बाबा असं आम्ही बाजूला लँड करणार आहोत. आणि म्हटले बाबा या ठिकाणी मंदिर केलंच पाहिजे. आणि त्या दृष्टीने ते कामाला लागले. त्यांचा जो सुमित्र परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारा परिवार अतिशय जवळ आला. उपदेशी मंडळी आले, अन्य मंडळी आले आणि त्यांच्या सहकार्यातनं हे 9 महिन्यामध्ये पूर्ण मंदिराचं उद्घाटन मागच्या वर्षी झालं. ही मानव पंथाच्या इतिहासामध्ये स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच वेळी संकल्प केला मागच्या वर्षी की या ठिकाणी मेळावा घ्यायचा. आणि मेळावा घेण्याचा उद्देश आणि या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्याप्रमाणे निश्चितच त्याला सहाय्य झालं. सर्वांच्या सहकार्यातनं ते या ठिकाणी संपन्न झालं. या ठिकाणी आदरणीय माननीय खासदार भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री नितीनजी गडकरी या ठिकाणी आले. त्यांचा महानुभाव पंथाबद्दल असणारा जिव्हाळा, आपुलकी, त्या दृष्टीने ते अतिशय व्यस्त प्रोग्राम असताना सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, साधू संतांचं पूजन केलं, स्वागत केलं. आणि या भूमीमध्ये महानुभाव पंथाचं अध्यासन व्हावं, महानुभाव पंथाचं अभ्यास केंद्र व्हावं, यासाठी अनेक दिवसाचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला त्यांनी निश्चितच आज एक सुतोवाच केलं. परमेश्वर ते कार्य सुद्धा पूर्ण करून घेईल. आणि आदरणीय आमचे नगरसेवक अविनाशजी ठाकरे यांचा सुद्धा त्यामध्ये फार प्रयत्न अनेक दिवसाचा आहे, सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून परमेश्वर त्या क्रियेला करून घेऊ. कारण आज आपण या ज्ञानसाधनेने अतिशय तृप्त झालात. मी निश्चित एकच गोष्ट सांगणार आहे, माझा विचार जो आहे तो भगवान श्री चक्रधर स्वामींचं शाश्वत मूल्य हे जनसामान्यापर्यंत जावं. कारण स्वामींचं मूल्य आहे की बाबा रे, कुठल्याही गुरुला परमेश्वर म्हणता येत नाही, जीवाला परमेश्वर म्हणता येत नाही, देवतेला परमेश्वर म्हणता येत नाही, परमेश्वरालाच परमेश्वर म्हणावं. असं जे शाश्वत मूल्य आहे त्या मूल्याच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी सदैव आम्ही तयार आहोत. कारण कोणी जर अशा प्रकारचं समाजामध्ये भ्रामक कल्पना उभा करत असेल तर त्यांच्या मनातलं अंधानुकरण काढण्याचं काम माझं नाव सारकर बाबा आहे. लोक इकडं काही येत नाही म्हणून त्याला काय म्हणतात, सारकर बाबा. आणि म्हणून पंथाच्या कामासाठी सदैव आमचा त्यागही संपूर्ण जो आहे. आमच्या आईने काल आमच्या आईला काही लोकांचे धमकीचे फोन गेले, त्यावेळी आमच्या त्या वीर मातेने सांगितलं की मी धर्मासाठी माझा मुलगा दिलेला आहे, धर्माच्या शास्त्राच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. त्याचं काही झालं तरी आम्ही घाबरत नाही आहे, होऊन द्या. अशा प्रकारची जी आमची वीर माता आहे तिचं आम्हाला बळ असतं मागून. आणि म्हणून त्या ठिकाणी धर्माच्या कामासाठी आमचं जीवन सदैव समर्पण आहे. आमचा कोणाशी व्यक्तिगत वाद नाहीये. कोणी किती शिव्या दिल्या तरी आम्ही त्याला उत्तर देत नाहीये. आम्हाला फक्त म्हणायचंय की जीव हा परमेश्वर कधीच नसतो, परमेश्वराची ऍक्शन करू शकत नाही, याच्याशी आमचा विरोध आहे. हे मानवा पंथाच्या शाश्वत मूल्यामध्ये सांगितलेलं आहे. कारण विकल्प कशाला म्हणतात, या आज महानुभाव पंथाच्या मी तिकडे जात नाही आहे, पण मुद्दा असा आहे की महानुभाव पंथ हा विचार मानत नाही आहे. हे शाश्वत मूल्य. कोण उपदेशी माणसं विचार मानतात का?
मानवापंत विचार मानत नाही असं स्वामींचं चरित्र सांगतं की ज्यामध्ये स्पष्ट आलेलं आहे उमाईसा बसलेली असते, स्वामी तिकडनं येतात आणि हळूच आपला पायाचा अंगठा तिच्या कपाळाला लावतात आणि तीच मनामध्ये संकोचली आणि म्हणते देवा आज मला मी असं मासिक धर्मामध्ये दूर बसलेली आहे. आणि मग त्यावेळी म्हटले बाई तुम्ही माझ्या पायाला विचार केला. आणि मग त्यावेळी स्वामींनी त्याचं वैज्ञानिक रहस्य सांगितलं की नैसर्गिक नॅचरल गोष्ट आहे, या शरीराला नवद्वारे आहे, त्यातनं हा सगळा स्राव होत असतो. एकाचा विचार मानायचा एकाचा मानायचा नाही, हे चुकीचं आहे. आणि अशा प्रकारचा विचार जर मानला, अशा प्रकारचा जर विचार मानला तर तुम्हाला प्रतदेहाचे नरक होतील अशी सांगणारी तिल आहे. पण हेमाद्री आणि ब्रह्मसानूला वाचवण्यासाठी बचाव टोळीने एक नवीन पायंडा सुरू केला. आणि पायंडा सुरू केल्यानंतर घडलो काय? स्वामींचं ते आहे की परमेश्वराला, जीवाला परमेश्वर म्हणू नका, देवतेला परमेश्वर म्हणू नका. आणि काय म्हटलं? हा ब्राह्मण श्रेष्ठ, तो नीच आहे, हा उच आहे, असा जातीवाद पाळला. एक विचिकिच्छा रूपी विकल्प, एक विकल्प, या दोघांमुळे तुम्हाला प्रतदेहाचे नरक होतील. पण याच्यामध्ये आपण सर्व समाज, भोळा बहुजन समाज, एक बहुजन हिंदुत्व आहे, एक ब्राह्मण्य हिंदुत्व आहे, ज्याचा उल्लेख स्वामींनी केला. देशाच्या शेवटी काय होईल? सर्वाधमत्व स्वीकारील. त्या जमातीची जी माणसं आहेत ही आपल्या मधल्या लोकांना मागून जागवत आहेत, सगळ्या गोष्टी त्याला पुरवत आहेत. तर इथंच गडबड झाली. भगवान गोपाल कृष्णावर बाण चालणारा माणूस त्या ठिकाणी काय केलं? मंदिरं केली. व्याधाचा बाण लागला, व्याधाचा बाण लागला. पण इकडं काय होतंय की राजपंडिताने, राजपुरोहिताने, राजगुरूने आमचा मार्ग उच्छेदिती म्हणून ओकट्या प्रवर्तले, स्वामीवर घाला घातला. आणि चौथ्यांदा जगाच्या प्लॅटफॉर्मवर ही जमात एकदा हे झाली की बा ज्ञानदेवाच्या मायबापाला देहदंड देणारी, तुकोबाचा गाथा पाण्यात फेकणारी, शिवाजीला राज्याध्यक्ष नाकारणारी, कृष्णाला त्रास देणारी मामळ. आणि तिथून तशी आलेली परंपरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या विचाराला, या समतेच्या, ममतेच्या, विश्वबंधुतेच्या दिव्य संदेश हा जनसामान्यापर्यंत जाऊ नये, तो प्रतिबंधित व्हावा. आणि म्हणून या अशा प्रकारचं कुठलं तरी लाघवी कृत्य होतंय बघा, लाघवी कृत्य. यामध्ये तत्वज्ञान आहे आणि म्हणून बंदी आहे अनावी. आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये पुरोहित सारखा माणूस उतरला, आणखी मंडळी उतरली, सदावर्ते सारखी उतरली. त्यांना तर शिव्याचा सगळा सपाटा लावला. नागराज बाबांच्या बद्दल सगळे शिव्या, बाबांबद्दल शिव्या, मला शिव्या. साळकर बाबा नागपूरमध्ये आला तर म्हणले मान कापून हातात देऊ. अशा प्रकारचा हा बबरा आहे. साळकर बाबा कुणाच्या आई बाबाला घाबरणार नाही. अरे अरे नंदी बैला, एशंट होतील तुझ्याच नाकाला, भिणार नाही तुझ्याच बापाला, तुझ्या बापाला भिणार नाही. स्वामींच्या दिव्य संदेशावर आमचा विश्वास आहे, स्वामींच्या चरित्रावर विश्वास आहे, स्वामींच्या वचनावर विश्वास आहे. त्यातलं एक वचन खोटं नाही आहे. माझं तरुण मंडळ आव्हान आहे. मी आता 59 वर्षाचा झालेलो आहे. मी आज आहे, उद्या नसेल. पण सर्वज्ञांच्या तत्वज्ञानासाठी, रक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढे या. मी कुठल्याही प्रकारच्या या छुप्या कारवायांना बलिदान द्यायला तयार आहो. ते केवळ स्वामींच्या तत्वज्ञानाच्या रक्षणासाठी. माझा व्यक्तिगत कुठल्या कुठल्या बाबाशी कुठे वाद नाहीये, कुठे माझा झगडा कोणाशी नाहीये. कारण मला काही त्यांची जमीन घ्यायची नाही आणि माझी काही त्यांना द्यायची नाही. वाद तो नाही आहे, वाद तत्वांचा आहे, या छुप्या कारवायांचा आहे. म्हणून शाश्वत मूल्यांच्या जोपासण्यासाठी साळकर बाबा सदैव तयार आहे आणि त्यासाठी तयार राहणार आहोत. मी जास्त बोलत नाही, बाबांना पुढे बोलायचे. श्री गोपाल कृष्ण. आपला आवाज कमजोर झाला, आपल्या आवाजातला जोर कला आपण म्हणतो. नामे पापजळे आले भयटळे, महाभयपळे वाघेश्वरी पावळे, नामाचा महिमा विधीश नकळे, मोक्षापदी जारुळे, ऐसे नाम जपा तुम्ही, ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीची सोय. त्या परमेश्वराचं नाम या अस्मंतावर झाल्या अशांत मनाला शांत करणार ते फक्त नाम आहे. या विश्वामध्ये शांती निर्माण करणार ते नाम आहे. म्हणून त्या नामाचा जयकारा करा. गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. धन्यवाद बाबा. आपण आपले परखड विचार या मेळाव्यासमोर पूर्णपणे उद्धृत केले. सर्व मेळावा आपल्या सोबत आहे. स्थानस्थ असलेली सर्व संत महंत मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहे.
त्याच्यामुळे आपल्या जीवाला कुठेही कधी धोका कधीच होऊ शकणार नाही. कोणाची ताकद नाही तुमच्या शरीराला हात लावेल अशी. त्या तुमचं जे योगदान या पंथाकरता आहे ते अनमोल आहे. पंथ कधी तुम्हाला विसरणार नाही. पंथ तुमचा सदा ऋणी राहील, याबद्दल तुम्ही ती मात्र शंका बाळगू नका. यानंतर मी एक या ठिकाणी जाहीर करतो, पुढचा जो मेळावा आहे तो एक 28वा मेळावा, मांडवापंथीय भव्य मेळावा 28वा मेळावा हा जैताळ्याला द्यायचं आम्ही सर्वानुमते मंजूर केलेलं आहे. जैताळा मंडळाची जी प्रमुख मंडळी आहेत, श्रीकृष्ण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट जैताळा यांचे अध्यक्ष श्री सतीशजी शिंदे, त्यांचे सहकारी श्री अजयजी लांजेवार, त्याच्यानंतर केशवरावजी माणेकर, प्रभाकरराव वर्ले, ज्ञानेश्वर रोडे, सोनवणे, दशरथजी वानखडे या सर्वांनी इथे यायचं आहे. आणि इथे समोरचा मेळावा संघटक घनश्यामजी खवले यांनी इथे डायसजवळ यायचं आहे. आणि 28वा मेळावा या ठिकाणी जैताळ्याला होईल असं जाहीर करायचं आहे. उपस्थित सर्व संत महंतांना, वास्तिकांना याच वेळी अत्यंत नम्रपणे विनंती करून दंडोत टाकायचा आहे, त्यांना आवाहन करायचं आहे. म्हणून मी आपल्या या ट्रस्टचे अध्यक्ष श्री सतीशजी शिंदे यांना माईक देतो. त्यांनी माईकमधून हे जाहीर करावं की पुढचा 28वा मेळावा हा या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. घनश्यामजी भाऊ खवले सुद्धा या ठिकाणी उभे राहतील, त्याचप्रमाणे अजयजी लांजेवार सुद्धा उभे राहतील, त्याचे सहकारी त्यांच्यासोबत उभे राहून सतीशजी शिंदे जाहीर करतील. सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मानभावपंथीय भव्य मेळावा हा पुढच्या वर्षी डिसेंबर 2013मध्ये जैताळ येथे आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेल्या सर्व संत महंत भिक्षुक वासनिकांना मी नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ, सावनेर तालुका महानुभाव मंडळ आणि श्रीकृष्ण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वांच्या वतीने दंडवत देतो आहे. ज्याप्रमाणे तुम्ही या मेळाव्याला उपस्थित झाले त्याप्रमाणे त्याही मेळाव्याला उपस्थित व्हा हीच इच्छा मी जाहीर करतो आणि सर्वांना दंडवत टाकतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद. जैताळ मंडळ, आपण खरोखर आपण धन्यवादास पात्र आहात. आपण या मेळाव्याचं निमंत्रण उपस्थित सर्व सद्भक्तांना आणि संत भंतांना दिलं. पुढचा 28वा मेळावा हा जैताळ्याला भरेल. आणि त्याबरोबरच मी आज दुसरी अजून खुशखबरी देतो, 29वा मेळावा सुद्धा या ठिकाणी जाहीर होत आहे. 29व्या मेळाव्यासाठी कुकळी, पांढरा, काटोल तहसीलची मंडळी त्यांनी समोर यावं. सुभाष संतोषराव पोहळकर, हरिभाऊजी लोहे, राजेजी सरपे, प्रभाकरजी तरटे यांनी इथे यावं माझ्याजवळ. आणि त्यांनी 2014चा 29वा मेळावा या ठिकाणी जाहीर करावा. सुभाष संतोषराव पोहेकर माझ्याजवळ यावं, त्यांनी माईक घ्यावं, माईकमधून अनाऊन्समेंट करावी की 2014मध्ये 29वा जो मानवापंथीय भव्य मेळावा भरेल त्या मेळाव्याला आपण सर्व त्या ठिकाणी आमंत्रित आहात, निमंत्रित आहात. संत महंत, भिक्षुक वासनिक सर्वांनी मोठ्या प्रमाणावर तो मेळावा साजरा करायचा आहे. सुभाष संतोषराव पोहेकर. श्रीकृष्ण मानव मंडळ कुकडी श्रीकृष्ण पंचकृष्ण मानव मंडळ कुकडी 15 याच्या वतीने मी 2014चा मेळावा आमच्या इथे नागपूर जिल्हा मानव मंडळ यांच्या वतीने मिळालेला आहे. तसं आमच्या इथे यावर्षी बाबा मंदिर झालं आहे. आम्ही जवळपास त्या मंदिराला 9 लाख रुपये लावले आहे. मूर्ती स्थापना या महिन्यातच आहे. पण मूर्ती स्थापना आणि मेळावा शक्य होणार नाही. गाव छोटंसं आहे पण सहकार्य भरपूर आहे. त्यामुळं असं वाटलं की यावर्षीचा मेळावा आम्हाला 14चाच मेळावा, डिसेंबरचा मेळावा व्हा. यांनी हिंगणा तालुक्याला दिल्यामुळं आम्हाला जैताळ्याला दिल्यामुळं आम्हाला तो मिळू शकला नाही. म्हणून उशीर का असो ना, 2014चा जरी मिळाला तरी चालेल. तर त्या मेळाव्याची मी घोषणा आज करत आहे. आणि त्या मेळाव्याला सर्व महंत लोक आमच्या इथे येतील. तर
संत महंत भिक्षुक वासनिक सर्व या मेळाव्याला येथील पंचकृष्ण महानव मंडळाच्या वतीने मी आज घोषणा करीत आहे आणि त्या मेळाव्याला उपस्थित राहावं. दंडवत प्रणाम. आपण ज्या अध्यक्षीय प्रवचनाची आतुरतेनं वाट बघत आहात, हे माईक तर लावून दे बेटा. असे आमच्या सर्वांचे परिचयाचे कबीश्वर कुलाचे आचार्य, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, आचार्य प्रवर, परमपूज्य पटाधीश महंत अमरावती निवासी, अमरावती आश्रमाचे संचालक मोठे बाबा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय प्रवचनाला सुरुवात करावी. माहिती बेटा. अनंत ब्रह्मांड नायक, संपूर्ण जगाचा अखिल विश्वाचा कुशल असा प्रशासक, ज्या भगवंताच्या प्रशासनात आम्ही आपले मानवी जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करू जात आहोत, त्या भगवंताचा, त्या पंचअवतारांचा जयघोष करूया. जयघोष मात्र जावा भुकेलेल्या आवाजासारखा नाही, तर द्रौपदीच्या आवाजासारखा असावा. द्रौपदीने भगवंताला एक जाग मारली होती, भगवंता ये मला वाचो. भगवंत आलेत, वस्त्र ढीग लावून दिला. अशी गाग पंचअवतारांना या माझ्यासोबत. मला कळतंय तुम्हाला भुका लागल्या आहेत, मलाही भूक लागली आहे. कारण आमच्या या नागपूर जिल्ह्यात महामंडळाचा एक नियम आहे की संतांना खाऊ घालायचा आहे, त्या संतांजवळ काही घेतल्याशिवाय नाही. संतांजवळ दानदान घ्यायचं आणि मग ते अन्नदान करायचं, ही एक परंपरा आहे. मलाही भुका लागली, आम्हाला सर्व भुका लागलेल्या आहेत. त्या भुकेच्या बळीला पडता जयघोष स्वामींना. या माझ्यासोबत श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, चतुर्वेद साधन की जय, महाराणा पंत की जय. मंगलमय अवसर. भाजीपाले अरविंदभाऊ भाजीपाले यांनी बांधलेल्या श्री दत्त मंदिराचं कळसारोहण आणि सावनेर तालुका व नागपूर जिल्हा संयुक्त विद्यमान होत असलेला 27वा मेळावा. या मेळाव्याच्या निमित्ताने पवित्र व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर, मकरदोकडा येथील आचार्य प्रवर श्री बाबाजी, ज्यांनी आत्ताच आपण संबोधित केलं, ते आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर मंत्री साळकर बाबाजी, देशविदेश दौरा करून प्रतिस्पर्धी नसताना सुद्धा धर्मात प्रचार करतात आणि ज्यांनी संपूर्ण लीळांची माहिती विशद घेतली, ते परमेश्वरून आलेले आदरणीय श्री बाबाजी, बराळून आलेले आचार्य मंत्री पंडित बाबाजी, ज्यांनी परखड आवाजामध्ये कधी मथुर तर कधी परखड लीळा विशद केल्यात, आवाहनी केल्यात. ते माझे सत्शिष्य श्री मोहनराव दादाजी, आदरणीय मंत्री बांधकर बाबाजी, सत्कार मूर्ती, द्वय सत्कार मूर्ती डॉक्टर श्री सोनटकर बाबाजी आणि आदरणीय मंत्री दिगंबर बाबाजी. पवित्र व्यासपीठ वेळेभावी सर्वांची नावे न घेता आचार्यगण, संत महंत, कार्यकर्ते श्री शेषराभाऊ व श्री प्रसन्न ठाकरे आणि या मंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी आमदारे, आपण आपले सर्व सहकारी, आपण सर्व अच्युत गोत्री हो, अविनाश भाऊ ठाकरे नगरसेवक व आपण सर्व त्यांचे सहकारी व अच्युत गोत्री हो. बंधूंनो, मंगलमय क्षण आहे. 27वा मेळाव्याचे अर्थ आपण भरपूर ऐकलेत. वेळ राशनाची आहे, भाषणाची नाही. मी थोडक्यात आपले मंतव्य प्रकट करून माझ्या शब्दाला विराम देईल. सर्वांच्या समोर घेणे यावेळी मला उचित वाटत नाही, कारण तुमच्याकडे तुमच्या चेहऱ्याकडे पाहून
वेळ 4:30 वाजले आहेत. सर्वांनी आपापल्या परीने विद्वत प्रचूर भाषण करून संबोधित केलाय. म्हणतात ना, एखाद्या मुलाचं भाग्य पाळण्यातच दिसतं. आमचे भावी प्रभावी वक्ता ठरणारे आमचे सत्शिष्य, पंथाचे शिष्य म्हणेल योगेश दादा शेवरेकर चुनूक दाखवून दिली त्यांनी. श्री दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं निवेदन केलं. श्री दत्तात्रयाने गुरु केले नाहीत, तर श्री दत्तात्रयाने गुणग्रहण कसं करावं एक भूमिका मांडली. कोण्या वस्तूपासून, जडापासून, चेतनापासून सुद्धा कुठलं गुणग्रहण करा, ज्याचे जे गुण असेल ते घेतलं पाहिजे. ऐकलं आपण, कोणतं वातवेरी घेसावा. योगेश सांगितलं गुण तो वातवेरी घेसावा म्हणजे काय समजलं तुम्ही? ऐकून घेतला. कोणतं वातवेरी घेसावा म्हणजे काय? आपल्या घरात अंधार पडल्यानंतर ज्या लाईन चालू होते, वीज नसते, किल्ले पाहिजे असते म्हणजे आपण काय करतो? बॅटरी लावतो किंवा जुन्या काळात दिवा लावतो. किल्ला सापडत नाही, मग दिवा लावायचा, किल्ला शोधायचा. दिवा लावल्याचे किल्ला सापडणार नाही. तसं गुण कोणाच्या अंगी शरीर दोष तुम्हाला दिसतात, हो दोष तुम्हाला बरोबर दिसतील, दुसऱ्या अंगी शरीर तुम्हाला गुण दिसत नाही. म्हणजे गुण असतात ना, गुण तर वातवेरी म्हणजे वातेने वात लावून घेऊ सामने शोधा, म्हणजे नानाची वात लावून अंधार पडल्यानंतर वात लावल्यानंतर किल्ला बघायचे आहेत, तर नानाची वात लावून या आचार्य असलेले गुण बघा, नाम धार्मिक असलेले गुण बघा, वास्तविक असलेले गुण बघा, दोष घेऊ नका. गुण बघितले पाहिजे, गुण घेऊन गेले पाहिजे. हे त्या महत्वाचा संदेश होता. बंधूंनो, आचार्य श्री मकरजवळच्या बाबांनी त्यांच्या भाषणात सुंदर एक वाक्य सांगितलं आहे. आम्हाला दोष का दिसतं? कारण काय? आईला आपल्या मुलाचे दोष का दिसत नाही? माझा मुलगा त्याला 11 बोट असतील तरी चालेल असं म्हणणार नाही, हा माझा मुलगा नाही म्हणून. माझ्या मुलगा कुरूप असला तरी चालेल, पण माझा आहे तो. त्या आईला त्या मुलाचे दोष का दिसत नाही? का त्या मुलाच्या आईचं प्रेम आहे. प्रीतीविन सगळे दोष भिक्षुच्या लोपे असं तिघाराचं पक्ष आहे. प्रीतीशिवाय दोष लपल्या जात नाहीत, प्रीतीच्या दोष चालल्या जात नाहीत. माझा मुलगा प्रेम आहे, पण ते मला दोष वाटत नाही. तुम्हाला वासनिकाचे, नामधारकाचे, भिक्षुकाचे दोष का दिसतात? यात तुमचं प्रेम नाही आहे. हे तुम्हाला माझे वाटत नाही, आमचे वाटत नाहीत, हे माझ्या स्वामींचे वाटत नाहीत. हे माझ्या स्वामींचे आहेत. हे संत, हे आचार्यगण माझ्या स्वामींचे आहेत. हे वासनिक माझे आहेत, माझ्या स्वामींचे आहेत. हे नामदार माझे आहेत, माझ्या स्वामींचे आहेत. ही भावना जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा तुम्हाला जिंदगी असे दोष दिसणार नाही, तेव्हा गुण पहा. तर ही भावना निर्माण करा, आत्मीयता निर्माण करा. आमचा विरोध का होतोय? ऐकता तुम्ही? आमचा विरोध याच्यासाठीच होतोय की त्यांना आम्ही त्यांचे वाटत नाही, त्यांना आम्ही त्यांचे वाटत नाही, त्यांना आम्ही स्वामींचे वाटत नाही, म्हणून आमचा विरोध आहे. निष्कारण विरोध आहे. ऐकलं आपण, सूचना दिले जातात, बोलू नये बोलू नये बोलू नये बोलू नये म्हटल्यानंतरही अनेक व्यक्तींनी ती सूचना काही पालन केली नाही. कारण काय? का पालन केले नाही? तर कारण सांगतो तुम्हाला काय घडते. कुठून बोलायचं नाही, तर लिमिट असते. बोलायचं नाही, कुठून बोलायचं नाही, अंगून जायपर्यंत का. आमचे स्वामी गेल्यानंतर श्री नागदेवाचार्यांच्या काळात ज्या स्मृती निर्माण झाल्या, श्री नागदेव स्वामींच्या श्रीमुखातून जे वाक्य निघाले त्याला श्रुती ग्रंथ म्हणतात. सूत्रपाठ श्रुती ग्रंथ आहे, लीळा श्रुती ग्रंथ आहे. आणि श्री नागदेवाचार्य मुखातून जे वाक्य निघाले, जे घटना घडल्या त्याला स्मृती ग्रंथ म्हणतात. ते मला प्रमाण आहे. स्मृती ग्रंथात एक लीळाशी आहे. काळे कृष्ण वाटते म्हणून चुप राहिले चुप राहिले चुप राहिले. आरोप आला कशाचा? चोरीचा. चोर विद्वान तुला रे काळे कृष्ण वाटताना चोर म्हटला गेला, तरी बोलले नाही मी चोर नाही म्हणून. पोलीस आली, हाती लावण्याची वेळ आली. मैमबत्ती पण येत आहेत. मैमबत्तीचं पोलिसांनी सांगितलं का हो, हे विद्वान आहेत, हे महान भाव आहेत. हे कोण आहेत? महान भाव आहेत, विद्वान आहेत. विद्वान चोरी करत असतो. एक श्लोक वापरला, श्लोक उच्चारला, त्या पोलिसांना वाटलं खरंच विद्वान आहेत, सोडून दिलं. विद्वत्ता कमी आली, पण जोपर्यंत ते बोलले नाही मी चोर नाही म्हणून, पोलिसांनी धरा. म्हणजे आम्हाला धरेपर्यंत, आम्हाला हातकाट लागेपर्यंत तुम्ही म्हणता बोलू नये, कुठून बोलू नये. एक दुसरी लीळा सांगतो, हे सांगितलं स्मृती. स्वामींच्या लीळा चरित्रातील एक लीळा आहे का, त्या लीळेचं नाव आहे, टायटल आहे दायंबा जावाई निराकरण. जगात तुम्ही पाहता
काही माणसाकडे माणसं दिसतात, उभे दिसतात, बाहेर बाहेर दिसतात. काय घडलं? एका घरचे पती निघून गेले, भांडण झालं तर गेले निघून. काही काळानंतर दायंबा भिक्षेला गेले. भिक्षा म्हटल्याबरोबर काय घडलं? भूमिट होतात ते एका वेळेची भूमिट ज्ञानदानाने आणि या ज्ञानदानाने आणि जन्माची भूमिट आहे वृद्धश्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवा, अभ्यास सुरू ठेवा. स्वामींना तोष आहे, जे ज्ञानदानाचे कार्य करतात ना, स्वामींना त्यांचे तोष असा आहे, जणू की माझंच कार्य करतं. जसं आपण म्हातारे झाल्यानंतर म्हणून सांगितलं, दोघे म्हातारे झाले, दीक्षा घेतली, कधी घेतील, दीक्षा दिवस लवकर येतील. पण तुमचा मुलगा जर दुकान समोर लागला तो किती खुशी होतो, आता मी धर्मकार्य करायला मोकळा, पोरगा दुकान सांभाळते, काळजी नाही. तसं जसं आपला पोरगा दुकान समोर लागल्यानंतर बापा खुशी होते, तसं या ज्ञानीने परमेश्वराच्या ज्ञान प्रचाराला, लीळेच्या प्रचाराला हातभार लावला, प्रचार केला, तर स्वामींना तोष होतो. माझे ज्ञानी माझ्या स्वामींचा प्रचार करतायत, परिषद तोष होतो. जर तुम्ही मेळे बंद केले परिषद खंतील, बंद सुरू ठेवले परिषद तोष होईल. परिषद तोष अर्जित करा, खंती घेऊ नका. याला बोलून आणि अनेक मेळावे व्हावेत असे एक शुभ संदेश देऊन, आणि आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरू नका, मात्र आम्ही कोणाला दुखवणार नाही. हे सांगतो, शिव्या आम्ही देणार नाही. आम्हाला देताच येत नाही शिव्या, शिकलोच नाही. कधी तुम्हाला आश्चर्य वाटते, माझ्या समोर एखाद्या शिवी दिली ना, हे शिवी ऐकलीच नाही हो, शाळेत नाही ऐकली, दीक्षा नाही ऐकली, ही शिवी आली कशी हो? आम्हाला शिव्या देताच येत नाही. आम्हाला गुलाल वाहतात आहे, तुम्ही शिव्या द्या, आम्ही गुलाल हो, पण जिंकण्याच्या मात्र नाही राहू. एवढं बोलून 2 शब्द संपतो. धन्यवाद. घ्या माईक घ्या. एक आपल्या नागपूरकर मंडळींसाठी एक दुःखद घटना घडली. मनसर येथील आश्रमाचे संचालक कैवल्यवासी परमादरणीय श्रद्धेय बांधकर बाबाजी मागच्या दिनांक 8/12/2012 कैवल्यवासी झाले आणि निधन झालं. अशा अवस्थेमध्ये आपलंही कर्तव्य आपल्याला कर्तव्य पार पाडायचं आहे. आज हा नागपूर जिल्ह्याचा हा एक पंथीय भव्य मेळावा आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तर मी सर्व सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति न कुशी दुःखभाग् भवे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आपल्या जागेवर बसावं. याच्यानंतर आपल्या इथे एक संगीतमय भजनाचा कार्यक्रम आणि त्याचसोबत नरेंद्र भाऊ जिल्हा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र भाऊ आमदारे यांना सुद्धा पाचारण करण्यात येत आहे व्यासपीठावरून. त्यांनी सुद्धा जाऊन या सत्काराच्या कार्यक्रमात आपला सहभाग द्यावा. नरेंद्र भाऊ आमदारे. अविनाश इथं वर आण 2 मिनिटं. या भाऊ. नरेंद्र भाऊ वा वा, तुम्ही अध्यक्ष झालात, नवीन युवक तडफदार म्हणून कार्य तुमचं झालं. अतिशय शांत, अतिशय सात्विक. अखिल भारतीय महानुभाव परिषदेची स्थापना ही नागपूरची आहे आणि अध्यक्ष ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तिचं कार्यालय असतं. पण आजच्या दिवसाला आज आपण अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं कार्यालय पुढच्या याच्यापासून या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आणि म्हणून अरविंद भाऊ या ठिकाणी त्याला संमती आहे. या घोषणेचा स्वागत आणि यात्रा स्वागत मूर्तींचं स्वागत होत आहे.
आनंद भाजवारी यांनी मंदिर बांधा एक दिशा दिली आहे तुम्हाला. त्या दिशेचा आपण एक आदर्श म्हणून स्वीकार करावा आणि त्याप्रमाणे आपणही वागावं. मंदिरात येऊन मंदिरात काय सांगितलं जातं ते घ्यावं, स्मरण करावं. या 3 सत्व मूर्तींचं स्वागत करायचं आहे. ठीक आहे, वस्त्र टाकलं गेलं, हार टाकलं गेलं, प्रसाद दिला गेलं. एक साथ कसं करायचं आहे, मी एक दोहा सांगतो, त्यानंतर काय करायचं ते सांगतो. एक काय आहे, हिंदीमध्ये दोहा आहे, वो गांव गांव नहीं जिस गांव में नाली ना हो. वो गांव गांव नहीं जिस गांव में नाली ना हो. नाली जर नसेल तर घाण होईल ना, गाव कसलं. वो गांव गांव नहीं जिस गांव में नाली ना हो. वो झगड़ा झगड़ा नहीं जिस झगड़े में गाली ना हो. म्हणता मला शिवाय भेटतात. वो झगड़ा झगड़ा नहीं जिस झगड़े में गाली ना हो. और वो कान कान नहीं जिस कान में बाली ना हो. और वो घर घर नहीं जिस घर में साली ना हो. और वो सभा सभा क्या हुई जिस सभा में ताली ना हो. ताली बजाकर स्वागत कीजिए. अखिल भारतीय मानव परिषदेच्या एक कार्यालय नागपूर विभाग कार्यालय या अरविंद भाजपाल यांनी बांधलेल्या मंदिरात राहील अशी घोषणा करतो. ते स्वागत करावं. मोठ्या भावांनी सांगितल्याप्रमाणे आमचा 3रा फ्लोअरचा वरचा हॉल आहे आणि खालचा पण हॉल, मधला पण हॉल कोणताही घेऊ शकतो आपण मिटिंगसाठी. पूर्ण म्हणजे मंदिर अखिल भारतीय मानव परिषदेसाठी कोणत्या वेळेस केव्हाही 24 तासातून केव्हा अर्ध्या रात्री मिटिंग घ्यायची असल्यास मी तयार राहील त्या गोष्टीसाठी. गोपाल कृष्ण महाराज की जय. त्यांनी सांगलं कार्यालय श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनानिमित्त